नमस्कार, सोनाली भक्ती मंदिर चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, तर मी त्याची पूजा विधी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझी तयारी झाली आहे, तर बघूया आपण काय काय घेतले। एक लाल कापड घेतले मी, ते हंतरून घेऊया त्याच्यावरती। आता त्याच्यावरती एक ग्लास तांदूळ घेतले, तर हे पसरून घ्यायचं असं। आता मी एक तांब्याची कळशी घेतली छोटी, हे बघा पाणी भरून घेतले आणि कुंकूने आपण स्वस्तिक काढून घ्यायचे मधोमध आणि साईडला 5 ठिकाणी कुंकू लावून घ्यायचे। तशाच प्रकारे हळद लावून घ्यायचे 5 ठिकाणी। आता हळद, कुंकू, फुलं, सुपारी, तांदूळ, दुर्वा, तुळशीचे पान घालून घ्यायचे। आता अशा प्रकारे मी साडी नेसवली, तांब्याच्या कळशीला अशी साडी नेसवली। अशा प्रकारे मी आता खायची पानं घेतलीत 5 आणि 5 फळांची पानं घेतलीत। असे आपण पाण्यामध्ये आतमध्ये ठेवायचे, हे बघा असे ठेवायचे। आता हे नारळ धुवून घेतले, हे असं आतमध्ये लावून घ्यायचं आहे। माझ्याकडे मुकुट आहे, मी मुकुट घालून घेतलं, वेणी लावले, नथ लावले आणि गळ्यातले वगैरे घालून घेतले देवीला। हे बघा तयार झाले। फळं ठेवलेत मी 5 आणि निरंजन वगैरे लावून घेतलंय, समई पेटवली आहे। हे मनी प्लांट होते माझ्याकडे, मी ते साईडला ठेवले। आता आपण पूजा करून घेऊया। देवीला हळद कुंकू लावून घ्यायचे, अक्षता आणि लाल फूल अर्पण करायचे, नव्या तांदळाची नवाई अर्पण करायची। नैवेद्य म्हणून आपण खीर, गूळ, फळ किंवा गोड पदार्थ बनवून आपण नैवेद्य म्हणून आपण दाखवू शकतो। आता माझी पूजा झाली आहे। ओम श्री महालक्ष्मी देव नमः हा मंत्र 11 वेळा आपल्याला जपायचा आहे। महालक्ष्मीचे ध्यान करायचं आहे। संध्याकाळी आपल्याला गुरुवारची पोथी वाचायची आहे। शेवटी देवीची आरती करायची आहे। आता माझी झाली आहे पूजा। जय देवी श्री महालक्ष्मी माता, घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो। गुरुवारची पूजा आपली झाली आहे। आता ही पहिला गुरुवार आहे मार्गशीर्षचा। श्री महालक्ष्मी देव नमः।